धनगर आरक्षणावर मुद्दा तापलेला आहे. नरहरी झिरवळ जे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. झिरवळ साहेब, मला सांगा की चर्चा ज्या मध्यंतरी चालल्या की तुमचा विरोध आहे म्हणून आरक्षणाला. विरोध म्हणून मी म्हणत नाही. मी एक म्हणतो का बाबा रिझर्वेशन वेगवेगळे छोटे जाती किंवा जे घटक आहेत ते प्रत्येकजण रिझर्वेशन मागतो. जसं ओबीसी रिझर्वेशन मागतात, मराठा रिझर्वेशन मागतात, कुणबी रिझर्वेशन मागतात, तसं धनगर बांधवांनी सुद्धा रिझर्वेशन मागावं. फक्त ते आदिवासींमध्येच का म्हणून आम्ही म्हणतो का तुम्हाला सरकारला विनंती करा. सरकारनं तुम्हाला किती रिझर्वेशन द्यायचं तर सरकारचा अधिकार असेल तर सरकारने द्यावं. पण आमच्या आरक्षणाला धक्का न लावता आमच्या ज्या 45 जाती आहेत त्या म्हणजे आदिवासी, त्यांना धक्का न लावता तुम्ही रिझर्वेशन द्या. आमचं काही म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्राच्या बाहेर धनगर म्हणजे की धनगड असा अनेक ठिकाणी आहे आणि त्या ST मध्ये आहेत. मग इथे काय अडचण आहे? इथं धनगड म्हणून एक व्हॅलिड झालेली केस आहे. काही केसेस दाखले दिलेले धनगडांचे आहेत. म्हणजे धनगर आणि धनगड वेगळा आहे असं आमचं मत आहे. कसं वेगळं आहे ना, कास्ट सर्टिफिकेट दिलेत ना धनगड म्हणून. आमच्याजवळ त्याचं प्रूफ आहे. किंवा जे सर्वोच्च सार्वभौम न्यायदेवता आहे सुप्रीम कोर्ट, तिथंसुद्धा जर ते डिसमिस झालेलं आहे तर पुन्हा तेच असं व्हायला नको. जे पॅरामीटर्स आहेत आदिवासी समाजामध्ये किंवा ST समाजामध्ये समाविष्ट करण्यासाठी, ते पॅरामीटर्स पूर्ण करतात का धनगर समाज? नाही करत. तेच तर माझं मत. तुम्हाला आमच्यात यायचं ना तर ते सगळं तुम्ही पूर्ण करा. आणि ते काही राज्याला त्याचे अधिकार नाही आहेत. ते शेवटी संसदेला अधिकार आहेत, राष्ट्रपतींना त्याचे अधिकार आहेत. त्याच्यानंतर तो निर्णय होईल. पण आज इथं लगेचच कमिटी नेमणं आणि त्याचा GRच काढण्याच्या संदर्भातली जी चर्चा होते, तर आम्हालाही त्या ठिकाणी विश्वासात घेतलं पाहिजे अशी आमची मागणी. म्हणजे काही तो विरोध नाही. घाई केली जाते. घाई केली जाते म्हणजे बोलवलं पाहिजे ना. आम्ही आदिवासी आहोत. आदिवासीतले काही प्रमुख जुने जाणकार लोक आहेत, त्यांना बोलवलं पाहिजे का बाबा हे तुमचे आहेत. किंवा हे म्हणतात का आम्ही आदिवासी आहोत, तर हे जे आदिवासी आहेत ते सांगतील ना. सरकार ठरवू शकतं का हे? सरकार ठरवायचा विचार करतं म्हणून आम्ही सरकार त्यांचं आहे, सरकार आपलं आहे, सरकार आमचं आहे. म्हणजे आम्हालाही त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे. हा आमचा उद्देश आहे आणि ती मागणी आहे. मुख्यमंत्र्यांची या संदर्भात तुम्ही भेट घेतली का? किंवा आता मागच्या वेळेला तशा अनेक वेळा भेटी झाल्यात. पण हा परवा झालेला जो काही बैठक वगैरे आहे त्याच्यात आम्हाला कोणाला बोलवलेलं नव्हतं. तर सांगितलं जातं का आदिवासी विकास मंत्र्यांना बोलवलं होतं. पण उद्या घ्यायचं आज आदिवासी विकास मंत्र्यांना बोलवायचं. तर आदिवासी विकास मंत्री तिथं जागेवर उपलब्ध न झाल्यामुळं वन साईड मिटिंग झालेली आहे. तर आम्ही आता सोमवारी सगळेजण बसणार आणि CM साहेबांना विनंती करून आणि आमचं जे म्हणणं आहे ते तर ऐकलं पाहिजे आणि ते ऐकतील अशी आमची म्हणजे खात्री आहे. तुमचं जे म्हणणं जेव्हा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार किंवा जे समिती असेल त्याच्यासमोर मांडणार, तेव्हा फॅक्ट सहित ते म्हणणं असणार का? सुप्रीम कोर्टातले निर्णय फॅक्ट सहित असणार. आमच्याजवळ जेवढे असतील प्रूफ तेही आम्ही त्यांना सादर करू. त्याच्यामुळे ती काही अडचण येणार नाही. बरं, मला एक विचारायचं आहे की सरकार जेव्हा हे असा निर्णय घ्यायच्या पवित्र्यामध्ये आहे, याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे का? समिती नेमली होती का? किंवा मध्यंतरी शिंदे समिती नेमली होती, त्यांनी अभ्यास केला आहे. त्या अभ्यासानंतर सुप्रीम कोर्टात ते रिजेक्ट झाले. बरं, मग सुप्रीम कोर्टात जर रिजेक्ट झाले तर मग सरकार त्याच्यामध्ये म्हणजे अजून एक कमिटी करायची. बरं, अशा पद्धतीनं काल परवाच्या चर्चेत त्या ठिकाणी ठरलं आहे. म्हणूनच आम्ही CM साहेबांकडे जाणार आहोत. बरं, मला एक विचारायचं आहे की आदिवासी किंवा ST मध्ये जर काही जाती ॲड करायच्या असतात, मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की राज्य सरकारला तो विशेष अधिकार असेल. तुम्हाला काय वाटतं की तो राज्य सरकारचा अधिकार आहे का संसदेमध्ये ठरवलं जाऊ शकतं? तो संसदेचाच अधिकार आहे. राज्य सरकारला शिफारस करण्याचा अधिकार आहे, अभ्यास करून शिफारस करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यानंतर ते संसदेलाच त्याचे परिपूर्ण अधिकार. मी तुम्हाला काय विचारतो, कारण विधिमंडळामधलं महत्त्वाचं पद हे तुमच्याकडे आहे ना. मग मी सांगितलं हे तसं बरोबर आहे का ते अधिकार शेवटी सुप्रीम कोर्ट याचे संसदेचे आहे. मग मुख्यमंत्र्यांना जेव्हा भेटणार तेव्हा हाच मुद्दा पुढे 100% तशाच पद्धतीनं. कधी ही भेट होईल? सोमवारी. पण विरोध तुमचा कायम राहील? विरोध नाही, आमचं म्हणणं आहे. आम्ही विरोध करतच नाही ना. त्या मागतात त्यांना द्या, पण STतच नको. STतच का हाही आग्रह बरोबर नाही असं आम्हाला वाटतं.
त्यांना रिझर्वेशन 3.5% ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यात त्यांना वाढवून पाहिजे असेल मध्यंतरी आदिवासींच्या धर्तीवर म्हणताना सुद्धा आमच्या काही लोकांनी सांगितलं आदिवासीच्या धर्तीवर म्हणण्यापेक्षा तुम्हाला कशा पद्धतीने त्यांना चांगला आधार द्यायचा, शिक्षणातले काही सवलती द्यायच्या, नोकरीतल्या सवलती द्यायच्या, तर त्याच्यात सरकारनं तो निर्णय घ्यावा. आमचं काही मत नाही. मग त्यावेळेला त्यांना एक महामंडळाची निर्मिती करून त्याला चांगल्या पद्धतीचे फंड्स दिले, अच्छा, बरं. एज्युकेशनमध्ये काही सवलती दिल्या. अजूनही आदिवासीतच पाहिजे हे हट्ट मला नाही वाटत. बरं, मला ना तुम्हाला एक हायपोथेटिकल प्रश्न विचारायचा आहे की समजा जर यांना जर आदिवासी वर्गामध्ये जर समाविष्ट करण्याचा जर निर्णय जर झाला तर काय परिणाम होऊ शकतात? म्हणजे की या जातीसोबतच आणखी जातींची पण मागणी जी आहे ती वाढू शकते. 100% आजच कुठंतरी आता एका यूट्यूबला आलं आहे का बंजारा समाजाची मागणी आहे. अशी प्रत्येकाची मागणी आली तर त्या आदिवासीच्या आरक्षणाला अर्थच राहणार नाही. आणि मागणं हा अधिकार त्यांचा आहे, पण आमचा अधिकार त्याचं आमच्या रिझर्वेशनचं संरक्षण करणं एवढ्यापुरतं तर मर्यादित असणं. ताटातला घास. धन्यवाद. तर हे होते की नरहरी झिरवळ स्पष्ट म्हणणं होतं यांचं की अगोदर यासाठी मुख्यमंत्र्याकडे आम्ही चर्चा करणार, परंतु बैठकीला बोलवण्यात आलं नव्हतं. तर आपल्याला डावलूने जर आदिवासी वर्गामध्ये जर समाविष्ट करायचं आहे धनगर समाजाचा, तर आपलंसुद्धा म्हणणं जे आहे ते ऐकून घ्यावं, कारण सुप्रीम कोर्टानंच यापूर्वी हा मुद्दा रिजेक्ट केलेला आहे. रामराजे शिंदे, NDTV, दिल्ली.